कथेचं नाव आहे प्रत्याघात. मी कामात पुरती बुडाले होते. एक एक फाईल तपासून बाजूला ठेवत होते. वहीत त्याची नोंद करत होते. आणखी 2 तास सलग बसले तर काम आटोक्यात येणार होतं. आज पूर्ण दिवस त्यासाठीच राखून ठेवला होता. एवढ्यात बेल वाजली. दुर्लक्ष केलं तर ती पुन्हा ठणठणाट करणार होती. घरात असून आपण नाहीच असं दाखवण्याचं कसब माझ्यात नव्हतं. नाराजीनं का होईना उठावं लागलं. दारातल्या व्यक्तीचा चेहरा ओळखीचा तर वाटत होता, पण नाव आठवेना. गोंधळलीशी मी डोळ्यात प्रश्नचिन्ह घेऊन नुसतीच उभी राहिली. मी मिसेस नारंग, अनुपमाची आई. तिला आत घेत मी दार बंद केलं. पुन्हा तीच घाईघाईत म्हणाली, खरं तर पूर्वसूचना देऊन यायला हवं होतं, पण तुमचा फोन नंबर मिळेना आणि काम पण असं होतं. ती उभ्या उभ्याच घाईत बोलत होती. तुम्ही बसा तर, तुम्ही कळवून यायला हवं होतं. सॉरी, पण ठीक आहे. एवढ्या वेळात माझ्या लक्षात आलं, अनुपमा म्हणजे अनु नारंग. माझ्याकडे मदतीला यायची. लेखनाची पक्की प्रत करणं, फायली लावणं, पत्रांची उत्तरं लिहिणं अशा कामाला होती. मग वडिलांच्या आजारपणामुळं घरी राहिली. पुढे लग्न झालं. त्यालाही आता 3 वर्ष लोटली. मुळात तिच्या आईला मी कधी पाहिलंच नव्हतं, पण तोच चेहरा, बोलण्याची धाटणी तीच, त्यात किंचित पोरकट घाई, हसरे डोळे, निर्मळ भाव. आईचाच चेहरा घेऊन हसरे डोळे, निर्मळ भाव, आईचाच चेहरा लेकीनं घेतला होता. या 3 वर्षात अनु माझ्याकडे फिरकली नव्हती. साधा फोनही केला नव्हता. मग आता तिच्या आईचं असं काय काम निघालं असेल, तेही एवढ्या तातडीचं? काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं, अनु, आई झाल्याचं सांगायला आलात की काय? नाही. तिचा मुलगा आता वर्षाचा झालाय. त्या किंचित ओशाळवानं हसल्या. मी विषय बदलत म्हटलं, आधी चहा घेऊया की? नको, आपण बोलूया. माझं काम महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणाल्या खऱ्या, पण त्यांचा चेहरा गोंधळलेला दिसत होता. कुठून सुरुवात करावी हे त्यांना कळत नव्हतं. मी आश्वासक स्वरात म्हणाले, हे बघा, तुम्ही आधी आरामात बसा, पाणी प्या, अगदी मोकळेपणाने बोला. अनु मला मुलीसारखीच होती. ती तसंच म्हणायची म्हणून तर तुमच्याकडे यायचं धाडस केलं बघा. अनुच्या बाबतीत एक प्रॉब्लेम निर्माण झालाय. मी लक्ष देऊन ऐकू लागले. अनुचा नवरा तिच्याशी नीट वागत नाही. एका श्वासात एवढं बोलून ती गप्प झाली. तिला धाप लागल्यागत झालं. तिचा मनावरचा ताण हलका व्हावा म्हणून मी क्षणभर गप्प राहिले. मग विचारलं, नीट म्हणजे? दारू पितो, मारतो? नाही. काही व्यसन आहे? नाही. बाहेर काही अफेअर? छे हो, तसं काही नाही. पण तुम्ही काय ते स्पष्ट बोला. तो तिला नीट वागवत नाही म्हणजे काय? तो तिच्यावर संशय घेतो. कळत नाही हो, तो असं का वागतो? अनु त्याच्या घरच्यांना आवडत नाही म्हणावं तर हे दोघं स्वतंत्र राहतात. पहिला मुलगा झालाय तेव्हापासून हा माणूस असाच चक्रमासारखा वागतो. तिला कुठे नेत नाही, तिच्याबरोबर कुठे जात नाही, आमच्या घरी देखील येत नाही. त्याला माणसं नकोत, कसली हौसमौज नाही, तिच्याशी बोलत देखील नाही. घरी असून कैदेत असल्यासारखी आहे बिचारी. कधी तिच्या हातात 4 पैसे देत नाही. संशयी तर असा. बाई एकदम रडायला लागल्या. मी सुन्न होऊन ऐकत होते. अनु काय म्हणते? तिला तुम्ही घरी का आणत नाही? तेच तर, घरी आणली की परत गेल्यावर छळतो. घरच्यांना बोललीस तर बघ ही दमदाटी. घरी काम करणारी एक फुकटची मोलकरीण. कसलं म्हणून सुख नाही तिला. मग विभक्त का नाही होत? घटस्फोट देऊन टाका. ती तयार नाही ना. म्हणते एकदा लग्न झालंय ते कसं मोडू? मुलाचं काय? त्याला वडील नाही म्हणजे पुढे काय होईल? माझं तर आयुष्य आता असंच जायचं. निदान त्याला तरी प्रतिष्ठेचं जगता येईल, आधार मिळेल. अहो, तुम्ही समजावून सांगा. आजकाल मुली स्वतःचं घर स्वतः उभं करतात.
एखादा पुरुष निघतो असा म्हणून काय स्वतःचं आयुष्य नासवायचं? तिचं दुसरं लग्न होईल, मुलाला आधार मिळेल. पटत नाही ना तिला. फार भित्र्या मनाची आणि सरळ मुलगी आहे होती. हे पहा, आता तुम्ही खंबीर व्हा. तिच्या भित्रेपणाचं कौतुक करू नका आणि त्याच्या नवरेपणाचं स्तोम माजवू नका. नवरा हा परमेश्वर नसतो आणि बायको ही देवता नसते. आपण माणसं आहोत. माणसं म्हणून जगूया. एकमेकांना समजून घेऊन, प्रेमाचा आधार देऊन राहिलो तर संसार होईल. हे सगळं तुम्ही त्या दोघांना नीट समजावून सांगा. अहो, आम्ही सांगितलं का नसेल? तसा तोंडावर हो हो करतो. बघाल तर कसा देखणा मुलगा आहे. वरवर पाहता कुठं इतका म्हणून दोष नाही. दाखवून ठरवलेलं लग्न. आम्हाला तरी काय कल्पना हा असा विकृत असेल म्हणून. विकृत म्हणजे 4 नॉर्मल मुलांसारखा वागतच नाही. बायकोला छळायचं, तिच्यावर सत्ता गाजवायची, तिला गुलामासारखं वागवायचं, हाच आनंद. ती रडते, दुःखी आहे, घाबरली हे बघून तो खुश असतो. अरे मग हे फार वाईट आहे. बायकोच्या दुःखात आनंद मानणारा नवरा फार चमत्कारिक वाटतं ऐकायला. पण असतं एखादं असं. काय म्हणालात? काही नाही. तिला म्हणाव, या वणव्यातून बाहेर पड, नाहीतर राख होऊन जाशील. अशा काय बोलताय तुम्ही? अशी म्हणजे? तुम्ही वेळीच सावध करा तिला. त्यागाचा, श्रद्धेचा सुद्धा एक कैप असतो. अशा तरुण वयातच माणसं श्रद्धाळू होतात. जग सुंदर असतं. माणसं खरेपणानं वागतात वगैरे बोलतात. मग असं काही वाट्याला आलं की मी नारंगबाईंशी बोलत होते की स्वतःशी? काहीच न समजल्यासारखा चेहरा करून त्या म्हणाल्या, मी काय करू आता? मला फार घाबरल्यासारखं झालंय. अनु तर तोंड मिटून सगळं सहन करते. कळतच नाही अशी का वागते? तुम्ही एक काम करा, अनुला उद्या माझ्याकडे पाठवा एकटीला. ती माझ्याशी अधिक मोकळी वागेल. नारंगबाई आल्या आणि आपल्या विवंचनेचं ओझं माझ्या डोक्यावर लादून निघून गेल्या. जाताना माझी झोप घेऊन गेल्या. रात्री कितीतरी वेळ मी घड्याळाचे टोल ऐकत होते. प्रत्येक ठोका माझ्या हृदयातूनच निघत होता जसा. दुसरे दिवशी अनु आली. लग्न झाल्याच्या आईपणाच्या कोणत्याच खुणा तिच्या देहावर दिसत नव्हत्या. ए अनु, बस. कशी आहेस? मी हे सवयीनं बोलून गेले खरी, पण मग स्वतःची चूक लक्षात येऊन फार खजील झाली. कशी असणार? आईनं सांगितलं असेल. होय, सॉरी अनु, मी चुकीचा प्रश्न विचारला. ती फिकटसं हसली. काय ठरवलेस पुढे? पुढे काही नाही. मी पुढचा विचारच करू शकत नाही. वेड्यासारखी बोलू नकोस. पुढचा विचार तूच करायला हवास आणि तोही आत्ताच. कसला? अर्थात डिवोर्सचा. तू तुझं स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगू शकतेस तुझ्या मनाप्रमाणे. मॅडम, तुम्हीच बोलता हे. आपल्या मनाप्रमाणे माणसाला जगता येतं. मराठी कथेत ते शक्य आहे, तेही उच्चभ्रू समाजातल्या लेखिकांच्या नायिकांना. प्रत्यक्षात आम्ही मध्यम वर्गातल्या मुली घर, संसार, परंपरा नाही सोडू शकत. आपलं माणूसही सोडू शकत नाही. आज हा पुरुष, उद्या तो, असा खेळ नाही मांडता येत आहे. त्यातच जगावं लागतं. झालं बोलून? तुझं सगळं बोलणं मला मान्य आहे, पण कधीतरी तुम्ही बदलाल की नाही? का 7 जन्म हाच? 7 जन्म नाही, वड नाही, पण हा जन्म आणि त्याचे भोग हे भोगावेच लागतात. समाजाची चौकट मोडता येत नाही. काही मार्ग नाही, काहीच नाही. तो कधीतरी सुधारला तर? अनुचे शब्द माझ्या डोक्यात घाव घालत होते. या आजच्या स्त्रीमुक्तीच्या काळातल्या मुली, शिकलेल्या, अर्थार्जन करणाऱ्या, स्वत्वाची जाग आलेल्या, पण प्रश्न उभे राहिले की पुन्हा आजीपणजीच्या भूमिकेत जाणाऱ्या, काळही पुसू न शकणाऱ्या या संस्कारांना काय म्हणायचं? शाप की वरदान? आई आणि मूल हे नातं चिवट तर खरंच, पण त्याला नवे संदर्भ द्यायला नकोत. मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचा वर्तमान बळी देणाऱ्या या मुलीला त्यागमूर्ती म्हणून आदर्श मानायची की चुकल्या वाटेवरची फकीर म्हणून तिची कणव करायची? किंचित थकल्या स्वरात अनु म्हणाली, मॅडम, मी खरंच दुबळी आहे. मी फक्त सहन करू शकते. मी थक्क होऊन ऐकत होते, स्वतःलाच सावरत होते.
अंधारात फेकल्यासारखे झाले होते. अनु असं काही बोलेल याची मला कल्पनाच नव्हती. मॅडम, तुम्ही मला आधार द्याल? माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. बोला. मी खुळ्यासारखी अनुकडे पाहत राहिली. मी अनुला कसला आधार देणार होते? मी अनुकडे न पाहताच खालच्या आवाजात बोलली, अनु, कुटुंबात राहणाऱ्याला असे स्वतंत्र निर्णय घेता येत नाहीत. आपण जगतो ते सर्वांबरोबर. आणि समाजाचं काय? त्याला मान्य नसलेले निर्णय कसे घ्यायचे? पण केव्हा तरी तो बदलायला नको. समाज पुरुष म्हणजे काळ नव्हे तसा असूनही चालणार नाही. मॅडम, चर्चेपेक्षा प्रत्यक्ष काय शक्य आहे मला कळवाल? मी वाट पाहते. अनु गेली. मागे अनेक प्रश्नचिन्ह ठेवून माझ्या भूतकाळाला जाग आणून. अनु मला आदर्श मानते, माझ्यासारखं जगू पाहते. हे होता कामा नये. 30 वर्षापूर्वीची मी आणि 30 वर्षानंतरची अनु एकच प्रश्न एकाच तऱ्हेनं सोडवणार. तर मग या मुली शिकल्या म्हणजे तरी काय? ज्या बिंदूपासून जग सुरू झालं त्याच बिंदूशी आम्ही घोटाळणार. मग बदललं ते काय? कुठलं जग? ती कोण माणसं? कुठल्या ध्रुवावरची? मला अणूचं सुख तिला मिळवून द्यायचं होतं. काहीतरी माझ्या हातून निसटलेलं मला जीवाच्या आकांतानं मिळवायचं होतं. रात्रीच्या त्या घडद काळोखात मी भूतकाळातल्या आकृती पाहत होते. काळाचा सरकपडदा अलगद बाजूला झाला. एक घटित वर्तमानाचं रूप घेऊन माझ्या पुढे ठाकलं. डोळे ताणून मी त्या सत्याकडे पाहिलं. माझ्यातून बाजूला झालेल्या मीचा भूतकाळ. मुंबईतला कुठला तरी एक आड रस्ता, दाट झाडी, अबोल, स्तब्ध, वाराही त्यांना सामील. भय वाटावं अशी शांतता. फक्त 3च श्वास ऐकू येत होते. एवढ्या विचित्रपणे की मन कोळपून जावीत. भाऊ चढ्या सुरात विचारत होता, बोल, तू हिला नांदवणार आहेस की नाहीस? अवघं 24 वर्षांचं वय. पुढं काय करायचं तिनं? तो तिचा प्रश्न आहे. तिचा प्रश्न? तो तुझा प्रश्न नाही. मग लग्न कशाला केलंस? तेव्हा तुझी बुद्धी कुठे शेण खात होती? आमच्या घरी ती कुणालाच नको होती. तुला सुद्धा. घरच्यांचं मत तेच माझं मत. मग आता आमचंही मत आहे का? लग्न म्हणजे खेळ नव्हे. मनाला वाटेल तेव्हा मुलीला घरी ठेवायची, नको तेव्हा माहेरी पाठवून द्यायची असले चाळे आम्ही चालवून घेणार नाही. काय कराल? काय कराल? काय करेन ते आता दाखवतोच. तिच्या भावानं तिच्या नवऱ्याचा गळा आपल्या पंजात पकडला. ती भीतीनं गळून गेली होती. इतकी आणि अशी की तिच्या तोंडातला चित्कारही तिच्या गळ्याला चिकटून राहिला. हातपाय गार पडतायत असं वाटत होतं. भावाचं तिच्याकडे अचानक लक्ष गेलं. हाताची पकड सैल पडली. नजरेनंच त्याला शोषून घेत भाऊ म्हणाला, एका घासाचाही नाहीस रे, इथंच संपवलं असता. पण हिच्याकडे बघून सोडतो. मुकाट्यानं संसार करायचा. हिला हातबोट लावलास तर बघ, मी अजून जिवंत आहे, ध्यानात ठेव. आणि त्यानंतर त्यानं जन्मभर तिला नांदवलं. त्यानंतर तिनं कुणालाच आपलं दुःख सांगितलं नाही. आपले भोग मिटल्या ओठी भोगले, त्यालाही भोगायला लावले. जन्मभर त्याच्यासोबत राहून आयुष्याचा सगळाच पट उलगडला आणि पुन्हा भूतकाळाच्या अडगळीत जाऊन पडला. आणि तोच भोगवाटा घेऊन अनु समोर उभी होती, मार्ग दाखवा म्हणून. दैवाचा खेळ तरी किती विचित्र, आणि ही माणसंही विचित्रच. आता त्या दोघांनी एकत्र राहावं म्हणून यांचा तरी का अट्टाहास? समाजाचा, संस्कारांचा केवढा बाऊ. अनु तर भित्तीपोटीच तिथे राहते. असे एकत्र राहणं म्हणजे एकरूप होणं नव्हे, ती अपरिहार्य तडजोड असते. त्याचा धाक उपयोगाचा नाही, तशा तिच्या विनवण्याही उपयोगाच्या नाहीत. ओढ निर्माण व्हायला आंतरिक उमाळा हवा. आपलेपण असं लादता कसं येईल? मी मात्र ठरवलं होतं, आता गप्प बसायचं नाही. 30 वर्षांचे माझे कोंडलेले श्वास मी आता मोकळे करणार होते अनुच्या रूपानं. 2 घराण्यांची प्रतिष्ठा, मध्यमवर्गाच्या श्रद्धा, संस्कारात वाढलेल्या मुली, रीतीभाती. अरे केवढे खानदानी शब्द. मी स्वतःशीच काही निर्णय घेतला. मिसेस नारंगांना माझा भूतकाळ सांगायचं ठरवले. घराणं, प्रतिष्ठा, परंपरा, संस्कार यांचे मुखवटे बाजूला सारून जगणं आणि जगवणं याचा अर्थ मी त्यांना उघड करून सांगणार होते. आणि मुख्य तर साऱ्या शक्तीनिशी अनुच्या पाठीशी उभी राहणार होते. विचार बदलण्यापूर्वीच मी झटकन उठले. मिसेस नारंगांच्या घरचा फोन फिरवला. मी आत्ताच तुमच्या घरी येते. अनुला म्हणाव घरीच थांबा. आणि त्यांना माझा पूर्ण भूतकाळ सांगितला. अनुला समजावून सांगितलं. आणि त्यानंतर तिला माझं म्हणणं पटलं आणि तिने तिचं स्वतंत्र आयुष्य जगण्यास सुरुवात केली.